नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 23 पाहणार आहोत. याआधी आपण 22 सेशन हे अपलोड केलेले आहेत, तर महत्त्वाचं हे 23वे सेशन आज आपण डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत IISF. आता हे काय आहे तर इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल म्हणजेच भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा 5वा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं पार पडला तर कोलकाता या ठिकाणी पार पडला. कुठं आयोजन करण्यात आलं होतं याचं? कोलकाता या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. कधी? 5 ते 8 नोव्हेंबर 2019 दरम्यान. 5 ते 8 नोव्हेंबर 2019 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन कोणी केलं? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तर या महोत्सवाची एक संकल्पना होती, ती एक लक्षात ठेवायची आपल्याला, रायझन नावाची, RISEN. त्याचा लॉंग फॉर्म सांगतो, रिसर्च इनोव्हेशन अँड सायन्स एम्पॉवरिंग द नेशन. रिसर्च इनोव्हेशन अँड सायन्स एम्पॉवरिंग द नेशन अशी याची थीम होती, रायझन नावाची संकल्पना. आता या विज्ञान महोत्सवाचं म्हणजे मग उद्दिष्ट काय तर लोकांमध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित करणे. तरी महत्त्वाचं एक उद्दिष्ट त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कशामुळे तो भरण्यात येतो. तर ह्याच महोत्सवाच्या वेळीसुद्धा एक विज्ञानिका नावाचा विज्ञान साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं. विज्ञानिका लक्षात ठेवायचं. या महोत्सवाच्या वेळीच आणखी एका कोणत्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं? विज्ञानिका हे विज्ञान साहित्य महोत्सव. या महोत्सवामध्ये विज्ञान पुस्तकाचं प्रदर्शन भरवण्यात येतं आहे. तर ही एवढी महत्त्वाची माहिती याच्या संदर्भात. आता आपल्याला IISF बद्दल पाहायचं आहे. कधीपासून भरवण्यात येतो? हा 2015 पासून हा भरवण्यात येतो. म्हणजे 2015ला हा पहिला महोत्सव IIT दिल्लीमध्ये पार पडला. IIT नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला डिसेंबर 2015मध्ये. ही एवढी माहिती आपल्याला इथं या IISF बद्दल लक्षात ठेवायची, भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव. त्यानंतर आपल्याला दुसरं महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व पाहायचं आहे, ते म्हणजे सरन्यायाधीश शरद बोबडे. हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश ठरले आहेत. याआधी कोण होतं तर 46वे रंजन गोगोई हे होते. हे एक लक्षात ठेवा. 46वे कोण होते? रंजन गोगोई. 47वे हे शरद बोबडे हे ठरलेले आहेत. तर हे नागपूरचा यांचा जन्म आहे, ते एक लक्षात ठेवा, नागपूर. त्यांनी आता त्यांचा इतर माहिती पाहूया आपण. 1978मध्ये त्यांनी जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याचं जे नागपूर खंडपीठ आहे तिथं वकिली सुरू केली. 1978मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली 1978मध्ये. ही एक महत्त्वाची माहिती. त्यानंतर महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायचं, 2012मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 2012मध्ये. आणि याआधी पण एक लक्षात ठेवा, याआधी एक सांगायचं राहील, 2000मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 2012च्या सुद्धा आधी इसवी 2000मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ही महत्त्वाची माहिती इथं लक्षात ठेवा. आणि मग सर्वोच्च न्यायालयात कधी आले तर ते 2013मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 2013मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आणि आता न्यायाधीश पदावरून परत काय झाले, ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले आहेत. तर हा त्यांचा असा प्रवास. आता इथं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे. तर 1956ला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना आहे, लक्षात ठेवा. 1956 मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची
स्थापना लक्षात ठेवायचं. एवढी माहिती आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढची गोष्ट, डॉक्टर विक्रम साराभाई. विक्रम साराभाई तर यांचं सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांचा जन्म झालेला आहे 1919 मध्ये. 12 ऑगस्ट 1919 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 12 ऑगस्ट 1919ला त्यांचा जन्म आहे. तर लक्षात ठेवायचं. आणि इस्रो हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरं करणार आहे. इस्रो नावाची संघटना, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो नावाची संघटना त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना कधी? 15 ऑगस्ट 1969. 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना झालेली आहे. तर आता 1969चा उल्लेख आला तर 1969ला आपण पाहिलं अर्थशास्त्राच्या नोबेलची सुरुवात 1969ला झालेली आहे. इकॉनॉमिक्समध्ये अग्रणी बँक 1969लाच त्याची स्थापना आहे. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार 1969लाच त्याची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे मॅन बुकर पुरस्कार, जो की आता बुकर नाव झालं त्याचं. तर मॅन बुकर पुरस्काराची स्थापनासुद्धा 1969ला झालेली आहे. तर अशा महत्त्वाच्या 1969च्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यासोबत इस्रोची स्थापना 1969. तर आता विक्रम साराभाई यांच्या संदर्भात लक्षात ठेवा की त्यांनी 1947मध्ये त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केलेली आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना 1947ला. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी 1947. त्यानंतर 1962मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केलेली आहे 1962मध्ये. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केलेली आहे. आणि त्याचंच पुढं 15 ऑगस्ट 1969मध्ये इस्रो असं रूपांतर करण्यात आलेलं आहे इस्रोमध्ये. ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. कशाचं रूपांतर इस्रोमध्ये करण्यात आलं? जे काही 1962ला त्यांनी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केली होती, त्याचं रूपांतर नंतर इस्रोमध्ये करण्यात आलं. त्यांना 1962लाच शांतीस्वरूप भटनागर मेडलनं सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल. जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपला भारताचा पहिला जे उपग्रह आहे आर्यभट्ट, याच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. आर्यभट्ट याच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. ही एक महत्त्वाची माहिती. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, तर कस्तुरबाई यांच्यासोबत त्यांनी याची सुद्धा स्थापना केलेली आहे. कस्तुरबाई यांच्यासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादची सुद्धा स्थापना त्यांनी केलेली आहे. ही महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत? पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा त्यांना. पद्मभूषण, पद्मविभूषण हे दोन महत्त्वाचे पुरस्कार लक्षात ठेवा. आणि आपण जे चांद्रयान 2 पाठवलं होतं त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, आपण चांद्रयान 2 पाठवलं होतं, तर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे ते चांद्रयान 2मध्ये जे लँडर होतं तर त्याला विक्रम असं नाव देण्यात आलं होतं. हे लक्षात ठेवा. चांद्रयान 2मध्ये लँडर होतं त्याला काय विक्रम असं नाव देण्यात आलं होतं. हे नाव त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तच देण्यात आलं होतं. ही महत्त्वाची माहिती आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे जागतिक आरोग्य आणीबाणी. तर या आधीच्या सुद्धा आरोग्य आणीबाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 2009मध्ये
H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूसाठी जागतिक आरोग्य आणीबाणी लावण्यात आली होती. स्वाईन फ्लूसाठी H1N1 2009 मध्ये. 2014 पोलिओसाठी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती 2014 मध्ये. 2014 ते 16 मध्ये इबोला या रोगासाठी. त्याच्यानंतर 2016 मध्ये झिका. 2016 मध्ये झिका आणि आता 2020 मध्ये कोविड-19 म्हणजे कोरोना. हे एक इथं लक्षात ठेवा. 2020 मध्ये कोविड-19 म्हणजे कोरोनासाठी सुद्धा जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक. तर प्लेइंग टू विन हे आत्मचरित्र आहे सायना नेहवालचं. लक्षात ठेवा, प्लेइंग टू विन. प्लेइंग टू विन सायना नेहवालचं आत्मचरित्र आहे. हे एक लक्षात ठेवा, सायना नेहवाल. स्ट्रेट फ्रॉम द हर्ट कपिल देवचं आहे. स्ट्रेट फ्रॉम द हर्ट कपिल देव यांचं आत्मचरित्र. एक लक्षात ठेवा, स्ट्रेट फ्रॉम द हर्ट. त्याच्यानंतर द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज अमर्त्य सेन यांचं आहे. द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज कोणाचं आहे तर अमर्त्य सेन यांचं पुस्तक आहे, द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर संजय बारू यांचं आहे. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर संजय बारू यांचं पुस्तक आहे. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर संजय बारू यांचं ते पुस्तक आहे. हे एक लक्षात ठेवायचं. नॉट जस्ट ॲन अकाउंट. नॉट जस्ट ॲन अकाउंट. नॉट जस्ट ॲन अकाउंट. नॉट जस्ट ॲन अकाउंट. हे पुस्तक विनोद रॉय यांचं आहे, जे आपले महालेखापाल होते, महालेखा परीक्षक विनोद रॉय. तर हे एक लक्षात ठेवायचं, नॉट जस्ट ॲन अकाउंट. उडान एक लक्षात ठेवा, उडान. प्रफुल्ल पटेल यांचं पुस्तक आहे ते उडान. उडान एक लक्षात ठेवा. या आधीच्या सेशनमध्ये पण काही महत्त्वाचे पुस्तकं आपण डिस्कस केलेले आहेत. महत्त्वाचे बुक आपण प्रत्येक सेशनमध्ये असे महत्त्वाचे डिस्कस करणार आहोत. तर येस अगेन्स्ट ऑड्स हे सानिया मिर्झाचं आत्मचरित्र. हे एक लक्षात ठेवा. येस अगेन्स्ट ऑड्स हे सायना येस अगेन्स्ट ऑड्स सानिया मिर्झाचं आत्मचरित्र. आपण याआधी अंधेरे से उजाला की और पर सुद्धा पाहिलेले अरुण जेटली यांचं पुस्तक. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओल्ड हिस्ट्री अँड न्यू जिओग्राफी जयराम रमेश यांचं पुस्तक आहे. ओल्ड हिस्ट्री अँड न्यू जिओग्राफी जयराम रमेश यांचं पुस्तक आहे. हे एक महत्त्वाचं पुस्तक याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर आज आपण हे महत्त्वाचे टॉपिक डिस्कस केलेले आहेत. जे कोणते होते तर IISF, त्याच्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे, जागतिक आरोग्य आणीबाणी, त्याच्यानंतर विक्रम साराभाई आणि महत्त्वाचे पुस्तकं. तर चालेल मित्रांनो, पुढच्या सेशनमध्ये